बघा टाइप्स ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग बघतोय आपण. तर इलेक्ट्रिक वेल्डिंगचे दोन प्रकार होते. कोणते? एक रेजिस्टन्स वेल्डिंग आणि दुसरं आर्क वेल्डिंग. रेजिस्टन्स वेल्डिंगचे आपल्याला हे 6 टाईप बघायचे आणि आर्क वेल्डिंगचे दोन प्रकार कोणते? मेटल आर्क आणि कार्बन आर्क, ते आपण बघणार आहेत. तर बघा सगळ्यात पहिलं टाईप आहे बट वेल्डिंग. बट वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, दोन पाईप अशा पद्धतीने एका 2 क्लाइंबमध्ये जोडतो. 2 पाईप आपण 2 क्लाइंबमध्ये जोडतो आणि याच्यामध्ये फिक्स क्लाइंब आहे आणि दुसरा मुवेबल क्लाइंब आहे. एक फिक्स क्लाइंब आहे आणि दुसरा मुवेबल क्लाइंब आहे. ह्या फिक्स क्लाइंबमध्ये तुम्ही एक पाईप ठेवायचा आणि मुवेबल जो क्लाइंब आहे त्यांना तिथपर्यंत न्यायचा आणि एकदा कनेक्ट झाला की थोडा एअर गॅप करून काय करायचं, सप्लाय द्यायचं. मग काय होणार आहे, इट वर्क ऑन अ स्टेप डाऊन प्रिन्सिपल. व्होल्टेज काय होतंय, स्टेप डाऊन होतंय. व्होल्टेज स्टेप डाऊन होतं तर मग करंट काय होईल, स्टेप अप होईल. समजा जर व्होल्टेज 10 पट करंट कमी होत असेल व्होल्टेज, तर करंट 10 पट वाढतोय. मग असा वाढलेला करंट काय करेल, इथं मेल्ट करेल, मेल्ट होऊन जाईल पहा. आणि मेल्ट झाला की मग काय करायचं, फोर्स अप्लाय करायचं दोन्ही साईडनी, ते जॉईंट होऊन जाईल. बघा रॉड पाईप अँड वायर आर वेल्डेड बाय दिस मेथड. द पाईप ऑफ piece of pipe are made to touch each other and force pressure is applied to springs दोन्ही साइडनी. When supply is given to the transformer, current passes through the piece of pipe and sufficient heat is developed and joint causing welding. तर इथं जॉईंटला वेल्डिंग होईल. अशा टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, बट वेल्डिंग. पाईप जोडायचे सरळ सरळ एका एका पॉईंटला, या इथं अशा पद्धतीने झाली जॉईंट. याला काय म्हणायचं आहे, बट वेल्डिंग. इथे फिक्स इलेक्ट्रोड आहे, इथं मुवेबल इलेक्ट्रोड आहे. हा फिक्स आहे, हा मूव होतोय. ओके, असा जवळ न्यायचा, प्रेशर सप्लाय द्यायचा. सप्लाय दिला तर काय होईल, इथं मेल्ट होईल आणि प्रेशर दिलं तर जॉईंट होईल. संपला विषय. ओके, या टाईपचे वेल्डिंग कुठं वापरता रे, पाईपलाईनला. ओके, पाईपलाईनला पाईप जोडण्यासाठी. तर याला बट वेल्डिंग म्हणतात. आता नेक्स्ट आहे फ्लॅश बट वेल्डिंग. कोणती वेल्डिंग, फ्लॅश बट वेल्डिंग. बट वेल्डिंगचाच ॲडव्हान्स पार्ट आहे फ्लॅश बट. तर याचा डिटेल काही लिहून नाही दिलं आहे. तर ही पण कुठं वापरतात, पाईपला जोडायलाच वापरतात. ओके, याच्यामध्ये बी पाईप आणि वायर जोडायलाच वापरतात. तिथं पण प्रेशर आणि ते वापरतात. फक्त मॉडिफिकेशन काय आहे, आर्किंग ॲट द जॉईंट टेक प्लेस. इथं फक्त फाईन तयार होईल, आर्क तयार होईल, स्पार्क तयार होईल, ठिणग्या पडतील, बस एवढाच फरक जॉईंट होतात. बाकी काही फरक आहे का, नाही. बाकी हे स्टेप डाऊन प्रिन्सिपल, करंट स्टेप अप होणार, इथं मटेरियल वेल्ड होणार या पॉईंटला, पण इथं फाईन तयार होईल, आर्क तयार होईल, स्पार्क तयार होईल, ठिणग्या पडतील. तर याला आपण फ्लॅश बट, फ्लॅशिंग होती बघा, थोडक्यात फ्लॅशिंग होती. त्याच्यानंतर तिसरी वेल्डिंग आहे स्पॉट वेल्डिंग. तिसरी वेल्डिंग कशी आहे, स्पॉट वेल्डिंग. मग आता 2 प्लेट घ्या. ओके, 2 प्लेट अशा जवळजवळ न्या आणि त्याला असे पॉईंट इलेक्ट्रोड वापरा. टोकदार इलेक्ट्रोड दोन्ही साईडनं अप्लाय करा आणि दोन्ही साईडनं प्रेशर अप्लाय करा. ओके, दोन्ही साईडनी काय करा, प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करा. ओके, बघा इन स्पॉट वेल्डिंग द वेल्डिंग इज डन ॲट सर्टन पॉईंट ऑन मेटॅलिक सीट. मेटॅलिक सीटला एका सर्टन पॉईंटला आपण वेल्ड करतो. द पीस ऑफ वेल्ड आर हेल्ड बिटवीन 2 इलेक्ट्रोड. 2 इलेक्ट्रोड असे पॉइंटेड इलेक्ट्रोड एका याच्यात होल्ड करतात. वेन करंट पासेस थ्रू इलेक्ट्रोड अ स्पॉट वेल्ड इज प्रोड्यूस बिटवीन 2 शीट. या इथं काय होतं, हे मटेरियल मेल्ट होतं आणि मेल्ट झालं की प्रेशर दिलं की ते जॉईंट होऊन जातं. ओके, या इलेक्ट्रोडला काय होतं रे बाळांनो, इतका पार्ट वेल्डिंग काय मेल्ट होतो, वितळतो. वितळतून प्रेशर दिलं की ते जॉईंट होऊन जातं. त्या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, स्पॉट वेल्डिंग. याच्यात अवघड काही आहे का, समजलं ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोजेक्शन वेल्डिंग. प्रोजेक्शन वेल्डिंगमध्ये असे नंबर ऑफ स्पॉट वेल्डिंग घ्यायची, नंबर ऑफ स्पॉट वेल्डिंग घ्यायची आणि प्रोजेक्शन करायचे. याचं प्रोजेक्शन इथं नंबर, इथं याचं प्रोजेक्शन अशा 1 2 3 4 5 6 सीट घ्यायच्या आणि एका पॉईंटला त्याचं वेल्डिंग करायचं. ओके,
परत या पद्धतीने दुसऱ्या साईडनं त्याला वेल्ड करायचं. तर हे काय आहे, प्रोजेक्शन आहे. हे इथं आपण फ्लॅट इलेक्ट्रोड वापरतो, इथं आपण कशा इलेक्ट्रोड, टोकदार इलेक्ट्रोड वापरतो, इथं फ्लॅश इलेक्ट्रोड वापरतो. इट इज अ मॉडिफाईड फॉर्म ऑफ स्पॉट वेल्डिंग. स्पॉट वेल्डिंगचंच मॉडिफाईड फॉर्म आहे आणि प्रोजेक्शनला स्पॉट होतं आहे. याचा स्पॉट इथं आहे, याचा स्पॉट इथं आहे. अशा पद्धतीने 1 2 3 अशा नंबर ऑफ सीट आपण घेतो. सप्लाय दिला की काय होतं, हे इथं या स्पॉटला मेल्ट होतं, प्रेशर दिलं की ते वेल्ड होऊन जातं. समजलं? याच्यात अवघड काही नाही ना. आणि सप्लायची मेथड तेच आहे. ओके, म्हणजे आता हा सप्लाय घ्यायचा आणि तो कुठं लावायचा आहे, ट्रान्सफॉर्मरला. याच पद्धतीने ट्रान्सफॉर्मर असं. ओके, हे तसंच. आता नेक्स्ट बघा, सीम वेल्डिंग. सीम वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, हे स्पॉट वेल्डिंगचाच पार्ट आहे, फक्त याच्यामध्ये सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग आहे. सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग. तुम्ही ते लॅमिनेशन पाहिलं का, ते पेपर कसा असा 2 याच्यामधून घासून बाहेर येतो. झेरॉक्स मशीन पाहिले असेल, त्याच्यामध्ये बी त्याच पद्धतीने पेपर असा येतो. त्या पद्धतीचे रोलर इलेक्ट्रोड घ्यायचे. काय करायचे, रोलर इलेक्ट्रोड. आणि रोलर इलेक्ट्रोड काय करणारे, प्रेशरसुद्धा क्रिएट करणारे. ओके, फोर्स किंवा प्रेशर, याला आपण काय म्हणू, फोर्स किंवा प्रेशर, फोर्स म्हणून दोन्ही साईडने. ओके, त्याशे काय म्हणतात, घासून जाणार त्याला. ओके, इट इज सिमिलर टू स्पॉट वेल्डिंग. द सीम वेल्डिंग अ सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग प्रोड्यूस बाय रोलर इलेक्ट्रोड. तर हे परत ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊनवर वर्क करणार, पण इथं करंट कसा येईल रे, या इलेक्ट्रोडला येईल आणि हे इलेक्ट्रोड असे रोल क्रिएट करेल. ओके, फिरत जातील, असे फिरतील आणि फिरल्याच्या नंतर हे पुढं जाईल आणि हे काय होईल, या पॉईंटला स्पॉट होत जाईल. जसं आपण सिलाई मशीनला करतो ना, तर याच्यामधून जातं ना ते, तसं पुढं जातं. पण ते त्यावेळेस काय होतं, जॉईंट होत चालतं. तर असे सिलाई मशीनचे कसे धागे असते, कंटिन्यू असतं का ते, नाही, एकानंतर एक. तसेच सिरीजमध्ये स्पॉट वेल्डिंग म्हणजेच तुमची सीम वेल्डिंग. समजलं? बघा, 2 शीट आर प्रोड्यूस अंडर 2 रोलर इलेक्ट्रोड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वेल्डिंग करंट पल्सेस अँड सेकंड अँड स्पीड ऑफ इलेक्ट्रोड. द सिरीज ऑफ वेल्डिंग इज ऑप्टेन. तर अशा पद्धतीने किती सिरीजची वेल्डिंग ऑप्टेन करायची त्या पद्धतीने. आता इथं काय होईल, हे पुढं गेलं, या पॉईंटला काय होईल, ते मेल्ट होईल. मेल्ट झालं की त्या पॉईंटला प्रेशरमुळे ते जॉईंट होईल. संपला, साधा प्रिन्सिपल. समजलं? काही अडचण नाही ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जी स्टोरेज वेल्डिंग किंवा त्याला प्रिकशन वेल्डिंग म्हणतात. एनर्जी स्टोरेज किंवा प्रिकशन वेल्डिंग. आता प्रिकशन वेल्डिंग किंवा एनर्जी स्टोरेज वेल्डिंगमध्ये अशी वेल्डिंग आहे, ती एनर्जी स्टोअर करते. वेल्डिंग होतानाच एनर्जी स्टोअर होते. ओके, म्हणून त्याला आपण त्या टाईपची वेल्डिंग म्हणतात. बघा, वेल्डिंग इज ऑप्टेन बाय डिस्चार्जिंग अ स्टोअर एनर्जी इज इन कॅपॅसिटर. बघा, एनर्जी आधी कॅपॅसिटर चार्ज होतं आणि ते चार्ज होतं आणि नंतर ते डिस्चार्ज होतं, म्हणजेच वेल्डिंग होती. पहिले ते कॅपॅसिटर आपण चार्ज करतो. बघा, ॲट पॉईंट 1 काय होईल, करंट येईल. करंट पुढं जाईल का, नाही जाणार, कारण पाथच कंप्लीट होत नाही. त्यावेळेस काय होईल, कॅपॅसिटर चार्ज होईल. एकदा का कॅपॅसिटर चार्ज झालं की मग पॉईंट 2ला कनेक्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग चार्ज झालेलं कॅपॅसिटर वेल्डिंग करेल, खतम. ओके, इट कन्सिस्ट ऑफ ब्रिज रेक्टिफायर, कॅपॅसिटर, स्विचिंग अरेंजमेंट. द पीस ऑफ वेल्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 mm वर अंतरवर काय करायचं आहे, वेल्डिंग इलेक्ट्रोड ठेवायचे. वेन स्विच इज ॲट 1 पोझिशन, स्विच 1 पोझिशनला असेल तर काय होईल, कॅपॅसिटर चार्ज थ्रू ब्रिज रेक्टिफायर, कॅपॅसिटर चार्ज होईल. आणि वेन स्विच इज ॲट पोझिशन 2 द कॅपॅसिटर डिस्चार्ज टेक प्लेस कॉझिंग फॉर्मेशन ऑफ आर्क बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स. and when it is heated up and when we are pressurized it, याच्यात फोर्स अप्लाय केला आपण, लगेच ते जॉईंट होणार. संपला विषय. तर या टाईपच्या वेल्डिंगमध्ये एनर्जी स्टोअर करून वेल्डिंग केल्या जाते, म्हणून आपण याला एनर्जी स्टोरेज वेल्डिंग असं म्हणतो. समजलं? याच्यात काय अवघड आहे का, कोणाकोणा समजलं रे, काहीच अडचण नाही ना. राईट डाऊन. तर टाईप्स ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग आणि त्याचे आपल्याला काय बघायचे ॲप्लिकेशन. तर बट वेल्डिंग कुठं वापरतो आपण, पाईप जॉईंटिंगसाठी. ओके, बट वेल्डिंग कुठं,
रॉड किंवा ट्यूब किंवा वायर किंवा पाईप जॉईन करण्यासाठी आपण बट वेल्डिंग वापरतो. फ्लॅश बट कुठं वापरतो आपण? ट्यूबिंगसाठी, बारसाठी, रॉडसाठी. ओके, फॉर गिंग्स जॉईनिंगसाठी. गिंग्स फिट इन ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये गिंग्स फिट करण्यासाठी, रॉड फिट करण्यासाठी, एअरक्राफ्टमध्ये. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स रेफ्रिजरेटर्स, वेल्डिंग ऑफ बँड सॉ, जे काय हँड सॉ असतात, बेंड सॉ, करवतीचे थ्रेड लावण्यासाठी, करवतीचे ब्लेड वगैरे असतात ना, त्याला वेल्ड करण्यासाठी. तर ह्या टाईपची वेल्डिंग आपण वापरतो. त्याच्यानंतर स्पॉट वेल्डिंग कुठं वापरतो आपण? तर 10 ते 12 mm ची जी जाड प्लेट आहे त्या प्लेटला एका पॉईंटला जॉईन करण्यासाठी आपण वापरतो. फॉर फॅब्रिकेटिंग ऑर जॉईंटिंग द शीट मेटल जॉईंट किंवा फॅब्रिकेट करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रोजेक्शन वेल्डिंग कुठं वापरतो? बल्क प्रोडक्शनमध्ये. हे स्पॉट वेल्डिंगचाच प्रकार आहे. तर जसं की रेफ्रिजरेटर, कंडेन्सेसर, एक्सरे वेल्डिंग, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर रॅक, त्याच्यानंतर ग्रेनाइट, ग्रिल्स, याचे खूप सारे असे एका खाली एक लेअरिंग तयार करण्यासाठी आपण याचा वापरतो. त्याच्यानंतर सीम वेल्डिंग कुठं वापरतो आपण? पाईप जॉईंटला. त्याच्यानंतर कंडीट, टँक, गॅसोलिन टँक्स. गॅसोलिन टँक म्हणजे जे तुम्ही ते ऑइलचे गॅसचे टँकर बघतात ना, त्याला जॉईन करण्यासाठी. व्हेरियस पार्ट ऑफ कंटेनर, रेफ्रिजरेटर, ट्रान्सफॉर्मर, टँक एक्सेट्रा, तिथं आपण सीम वेल्डिंग वापरतो. त्याच्यानंतर ही कोणती वेल्डिंग आहे? एनर्जी स्टोरेज वेल्डिंग. तर ही कुठं वापरतो आपण? डिफरंट मेटल्स, कॉपर, ॲल्युमिनियम, स्टील, सिल्वर कॉन्टॅक्ट टिप्स टू कॉपर, कास्ट आयर्न स्टील, याच्या वेल्डिंग करण्यासाठी आपण ह्या टाईपची वेल्डिंग वापरतो. कोणतं? एनर्जी स्टोरेज वेल्डिंग. समजलं? सो राईट डाऊन.